आम्ही चाललोय बूर आणि मी आणि माझ्या आहोनी केले मॅचिंग. प्रिन्स कुठे? बघू माझे बाबू इथे. इकडे प्रिन्स. गाडीतला पसारा बघू नका कारण की ना मी मोशीला आले ना तर सगळं घरातलं घेते. माहेरी आल्यावर माहिती आहे ना सगळं गोळा करून घेऊन जायचं असतं. मग मी इकडे आली की माझं सगळं सामान भरते घेऊन जाते आणि तसं काही नाही. मी तिकडं पण येताना तेवढीच गाडी भरलेली आहे. तर तिकडे आम्ही चाललो होतो थोडंसं फर्निचरचं काम बघण्यासाठी आणि जाताना आम्ही सगळेजण मस्त मजेत गेलो. प्रिन्स पण आमच्यासोबत होता. तो पण छान असं खुश होता. थोडा नर्वस होता कारण त्याला बरं वाटत नव्हतं. पण तिथे गेल्यावर अचानकच त्याला खूपच जास्त ताप आला म्हणजे खूपच जास्त. आणि मग त्याच्या मम्मीला पण फोन करून सांगितलं की दीदी प्रिन्सला बरंच वाटत नाही आहे आणि फर्निचरचं पण डिस्कस करायचं होतं. म्हणजे दीदी पण मला पाहिजे होती फायनलसाठी कारण की आहोंच्या आणि माझ्या मनाने तर म्हणजे आम्ही दोघांनी तर चॉईस केलं होतं. पण म्हटलं दीदी असेल तर आमच्या तिघांच्याही चॉईसने होईल म्हणून दीदीला बोलवून घेतलं. ती ऑफिसवरनंच आली होती नेमकीच आणि तिला मी बोलवून घेतलं. तर आल्याला ती प्रिन्सला भेटली म्हणजे खूपच जास्त ताप होता म्हणून मग म्हटलं थोड्याशा पट्ट्या कराव्या त्याला कारण तिथे आज आम्हाला फायनलच करायचं होतं म्हणून मग ते दोघं बोलत होते. आणि मग मी ओल्या फडक्याने पट्ट्या केल्या. नंतर लगेच घरी आणलं आणि त्याला अगोदरच्याच दिवशी दवाखान्यात नेलं होतं म्हणून मग आल्याला लगेच औषधं दिले. ते